महायुतीमध्ये मनसेला मिळणार हा मतदारसंघ, चिन्हाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आल्याचं समोर येतंय। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे मनसेला महायुतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे। महायुतीच्या बैठकीत मनसेला दक्षिण मुंबईची जागा देण्यावर एकमत झालेलं आहे। मिळत असलेल्या माहितीप्रमाणे महायुतीच्या बैठकीत मनसेला दक्षिण मुंबईची जागा देण्यावर एकमत झाले। मात्र मनसे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये। मनसे कोणत्या चिन्हावर ही जागा लढवणार त्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब होणं गरजेचं आहे। दिल्लीच्या बैठकीत झालेला निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कळवला जाणार आहे। रेल्वे इंजिनवर लोकसभेची निवडणूक लढवण्यावर मनसे अजूनही ठाम आहे। मात्र महायुतीकडून मनसेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। हा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मान्य केला की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। मात्र मनसे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा देण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार होती। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत। तर लवकरच जागा वाटपाचा तोडगा निघण्याची शक्यता आहे। जागा वाटपावर तोडगा निघाल्यानंतर उमेदवारांची यादी देखील जाहीर होईल। परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसेला महायुतीत घेण्याचा नेमका कोणता निर्णय होता, तो का होता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत। तर होत असणाऱ्या चर्चांमध्ये राज ठाकरे हे शिवसेनेचे नवीन प्रमुख असणार का असा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होतोय। ज्या चर्चा सतत वारंवार होत आहेत, याचबरोबर ज्या प्रकारे निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्यानुसार आता पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेनेतील धुरा ही ठाकरेंच्या हातात जाणार का? परंतु यावेळेस ते उद्धव ठाकरे नसून ते राज ठाकरे असणार का असा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित राहिला आहे। या संपूर्ण प्रकरणावर चर्चा होत असतानाच पाहण्यासारखं असेल की नेमकं मनसे आता कोणत्या चिन्हावर ही लोकसभा लढवते आणि राज ठाकरेंना हे निर्णय मान्य असतात का?